ज्यांनी आपल्या दिव्य तपश्चर्याच्या माध्यमातून भक्तांच्या उद्धारासाठी देवगड दत्तपीठ निर्माण केले असे महान तपस्वी श्री समर्थ सद्गुरू किसनबाबा यांची जन्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्यातील गोदेगाव येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा जन्मदिन सोहळा गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक आणि भक्त उपस्थित होते। गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जन्मस्थानावरील पादुकांचे पूजन करण्यात आले। यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य कांतागुरु जोशी यांनी केले। यावेळी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी कीर्तनातून किसनगिरी बाबांचे जीवनकार्य विशद केले। यावेळी गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज बोलताना म्हणाले की सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कार्याची महती व या परिसराचे नाव देशभर गेले असून संत परंपरेत अवतीर्ण होऊन त्यांनी भक्तांना सुख व समाधान प्राप्त करून दिले आहे। संतांबद्दल असलेला भक्तिभाव वृद्धिंगत होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याबद्दल असलेल्या श्रद्धेला जपा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। याप्रसंगी युवा नेते उदयनदादा गडाख, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, पंढरी महाराज मिस्त्री, लक्ष्मण महाराज नांगरे, बाळू महाराज कानडे, मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे, विजय महाराज पवार, शुभम महाराज बनकर, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, अमोल महाराज बोडके, मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे, शशिकांत महाराज कोरेकर, रामनाथ महाराज शेळके, बालू महाराज पंडुरे यांच्यासह पंचक्रोशीतील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। भाद्रपद शुद्ध षष्टीला बाबा या भूतलावर आले। त्यावेळेचे हे परिसर जसा असेल त्यावेळेस आपण पाहतो सगळे झोपड्यात होते, थोडे खांड्यादांड्याचे घरं होते, काही कोणाला महत्व वाटत नव्हतं। संत येतात कळत नाही, पण जाताना सर्वांना रडून जात असतात। जब तू आया जगत में जग हसे तू रोए, ऐशी करनी कर चलो तू हसे जग रोए।